मला माहिती आहे तुम्ही का आले. झालं सुरुवातीला पुस्तक नमन झालं आणि मुद्द्याला आले. मुळात 4-5 राज्य मी जिंकून दिली या भ्रमात मी तरी नाही. ते फर्स्ट टायमर 2 वेळाचे वगैरे अशा आम्ही 4-4 5-5 वेळेचे आमदारांना तर काही स्कोप दिसत नाही मला. मी जवळजवळ 9 पुस्तकं घेतली आणि 18 पुस्तकं मी घ्यायला सांगितली आहेत जी माझ्याकडे नंतर येतील. पुस्तकाला इतका मोठा प्रतिसाद पाहताना खरंच मनापासून चांगलं वाटतं. आणि माझं आजही मत आहे की वाचनामध्ये वाचन करण्यामध्ये आपला महाराष्ट्र तर नक्कीच पुढे आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे थिएटर म्हणजे नाटकं ही चांगली चालतात. आपल्याकडे साहित्य कलेला एक वेगळं स्थान आहे. ते आज इथे या पुस्तकाच्या ठिकाणी आल्यानंतर अजून प्रकर्षाने जाणवलं. तुम्ही शिक्षण मंत्री असताना बेलार गाव उभं केलं होतं. आज थोडं ते दुर्लक्षित आहे. अजिबात दुर्लक्षित नाही. तुम्ही तिथल्या कोणालाही विचारा. मी आत्ता तुम्हाला फोन लावून देतो. त्या गावाशी माझा दर महिन्यात संपर्क असतो. दर महिन्यात काय करोना काळात नव्हतं पण त्यानंतर फुल स्पीडने सगळे उपक्रम सुरू झाले. महाराष्ट्रात आणखीन काही अशी गावं उभा करण्याचा प्रयत्न आहे आता सरकारने ठरवण्याचा मुद्दा आहे. तुमच्याकडे संधी आली तर तुम्ही करणार का? बेलार सारखं गाव उभं करणार का? मुख्यमंत्री तुम्ही झाला तुम्ही जाहीर अरे नाही बाबा, मला माहिती आहे तुम्ही का आले. झालं सुरुवातीला पुस्तक नमन झालं आणि मुद्द्याला आले. स्वाभाविक आहे. तुम्ही आता एवढी 4-5 राज्य जिंकून दिलेली आहेत बीजेपीला. त्याच्यामुळे तुमचा हक्क बनतो ना. आता पुढचा मुख्यमंत्री मराठा असावा. सगळे 2024ला तावडे मुख्यमंत्री पदावर दिसतील का आम्हाला? मुळात 4-5 राज्य मी जिंकून दिली या भ्रमात मी तरी नाही. माननीय मोदीजी असतील, माननीय नड्डाजी असतील, अमितभाई आणि सगळ्यात अमितभाईंनी सांगितलं असं खालचा जो आमचा कार्यकर्ता आहे त्याने जे काम केलं आहे त्यातून हा विजय आहे. हा काही माझ्यासारखा कुठेतरी 3ऱ्या-4थ्या स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा काही विजय नाही. मला असं वाटतं की मी खूप वेळा वारंवार स्पष्ट केलेलं आहे की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र. कारण मी तिथे खूप शिकतो आहे, चांगलं काम करतो आहे. आणि तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपला एक मराठी माणूस या राज्यामध्ये इतकं चांगलं काम करतो आहे. आणि त्यामुळे अशा मराठी माणसाला पाठिंबा द्याल, समर्थन कराल आणि त्याचा आत्मविश्वास वाढवाल अशी अपेक्षा करतो. मुद्दा तोच आहे. आत्मविश्वास वाढावा. कारण विरोधक म्हणतात की तावडे यांच्या विधानावर गांभीर्याने विचार करा. कारण भाजप कधीही विनोदजींना पुढे करू शकतं. आम्हालाही वाटतं सर तसं. तुम्हाला वाटतं? मला वाटतं आता ज्या निवडणुकांमध्ये चेहरे आले आहेत ते फर्स्ट टायमर 2 वेळाचे वगैरे अशा आम्ही 4-4 5-5 वेळेचे आमदारांना तर काही स्कोप दिसत नाही मला. भ्रमात कोण आहे? राज्य कोणी जिंकून दिले? मग त्या भ्रमात कोण? नाही, मी भ्रमात नाही आहे. मग हाय कोण? मग प्रश्न विचारणार आहे. सर तुम्ही काम तुम्ही केलं. असं बोलताना म्हणाले की पंकजा मुंडेंना म्हणजे पत्रकारांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस पंकजा मुंडे मुख्यमंत्री होतील का असं विचारलं होतं. त्यावेळेस तुम्ही देखील असं म्हणलं की माझ्याबद्दल असं का विचारत नाही. म्हणून तो प्रश्न आहे की तुम्ही मुख्यमंत्री होणार का? तर तुम्ही विचारला मी सांगितलं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र. तुम्ही आणि पंकजाताई सोबतच केंद्रात गेलात. तुम्ही खूप पुढे निघून गेलात. ताई कुठंतरी इथंच राहिलेत असं नाही दिसत. मी खरं तर एमपीची जबाबदारी होती त्यांच्याकडे पण ते फिरले दिसल्याही नाही कुठं. तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या सहकार्य? पंकजाताई महाराष्ट्रात सुद्धा तितक्याच सक्रिय आहेत आणि सहप्रभारी म्हणून मध्य प्रदेशवर तेवढ्याच सक्रिय आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे त्या दोन्ही ठिकाणी सक्रिय आहेत. मी माझ्यासाठी ठरवलं आहे की मी आता केंद्रीय स्तरावर जास्त काम करेन आणि ते मी करतोय. सर तुम्ही असंही म्हणाला की मुख्यमंत्री होते तरी त्यांना बाजूला का केलं? मग त्याचं रिझन काय? मला असं वाटतं की मी जर पक्षाचा काम करतो तर 4 वर्ष 4 टर्म नगरसेवक झालो की 2 टर्म आमदार व्हायचं, मग खासदार व्हायचं, मग मंत्री व्हायचं. असं पक्षाचं काम करायचं. ते पक्ष सांगेल ते काम करायचं. तोच पॅटर्न महाराष्ट्रात येणार का? तो पॅटर्न मी ठरवत नाही ना. कारण राजस्थानचे तुम्ही सीएम बदलले, एमपीचे बदलले, इतर ठिकाणचे बदलले. महाराष्ट्रात का नाही बदलू? निवडणुका तर येऊ द्या. घाई का एवढी तुम्हाला? होणार. 2024ची निवडणूक जवळ आहे. काँग्रेसने एक नवीन योजना सुरू केली आहे. कार्यकर्ते घरोघरी जाऊन पक्षासाठी निधी गोळा करणार आहेत. काँग्रेसच्या तिजोरीत खडखड असल्याचं बोललं जात आहे. 2024साठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे काँग्रेसने. नाही, त्या छत्तीसगडच्या साऊकडे पहिल्यांदा खडखड असं वाटत नाही काँग्रेसने. सर तुम्ही असंही म्हणलं की उद्धव ठाकरे आमच्या सोबत नाही म्हणून अजित पवारांना आम्ही सोबत घेतलेला आहे. पण ऑलरेडी शिवसेना तुमच्या सोबत आहे, एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहे, तरी सुद्धा अजित पवारांना सोबत घ्यावंसं का वाटतं? नाही, मला असं वाटतं की जे अजितदादांचा NCP आल्यानंतर स्थैर्य या सरकारला मिळालं आहे
ते नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी खूप उपयोगी आहे. पण शिवसेना तुमच्या सोबत नाहीये का? म्हणजे तुम्ही म्हणताना असं उद्धव म्हणता की ठाकरेची उद्धव नाहीच आहे ना. यायला हवेत भविष्यात येतील मराठा असं- मराठा आरक्षणाच्या समितीवर तुम्ही स्वतः म्हणजे काम उद्धव केलंय. ठाकरेंची गरज आहे थोडक्यात तुम्हाला भविष्यात जर भाजपला आले यायचं. उद्धव ठाकरे आता अजिबात नाही. आता नाही. नाही, आता मग परत विचार नाही होणार का उद्धव ठाकरे जर परत आले त्यांनी विचार केलाच तर पण अशा प्रकारे एकदा गद्दारी केल्यानंतर मला नाही वाटत भारतीय जनता पार्टी असा काही विचार करेल. सर, मराठा आरक्षणाच्या समितीत तुम्ही काम केलंय. मराठा आरक्षणाच्या वेळी तुम्ही स्वतः काम केलं, सगळा अभ्यास तुम्ही जवळून केला. राज्यात जो ओबीसी वर्सेस मराठा हा वाद पेटवण्याचं काम चालू आहे. भुजबळ सभा घेत आहेत, जरांगी सभा घेत आहेत. कसं बघता यावरती पर्याय म्हणून तुम्हाला काय वाटतं? हे मला वाटतं की एकनाथ शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांनी ओबीसी आरक्षणात धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याचं चांगलं वर्किंग ते करतायत आणि येत्या काळात त्याचा रिझल्ट दिसेल सुद्धा. जरांगीची मागणी योग्य वाटते का थेट ओबीसीतनंच पाहिजे हवे? मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हे सरकार योग्य निर्णय घेईल ज्यात सर्वांचं समाधान होईल. सर, तुम्ही तर काँग्रेसच्या योजनेवर बोलत होतात, पण तो प्रश्न अर्धाच राहिला की काँग्रेस जे करते 24साठी घरोघरी निधी जो गोळा केला जाणार आहे, काँग्रेसच्या तिजोरीत खडखड आहे असं बोललं जातं. सर, 24साठी जी तयारी रणनीती आहे ती इथून सुरू केली म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता घरोघरी जातो. पण ते साहूच्या घरातल्या नोटा पाहिल्यानंतर खडखड मला वाटत नाही. नाही काँग्रेसची तीच अडचण झाली. नेते मोठे झाले, पक्ष आणखीन खाली गेला. म्हणजे भाजपच्या व्हाईस वर्सा जर विचार केला, भाजप पक्ष मोठा होतो, नेते बदलले जातात वारंवार, पण काँग्रेसमध्ये परिवारवादामुळं हे झालंय असं वाटतं. अनेक कारण, एक कारण नाही, बरीच कारण आहेत. सर, तुम्ही केंद्रात काम करताय. 2024ची जर हिंदी हार्टलैंड में किस तरह से फर्क आपको नजर आ रहा है? तो इंडिया आघाड़ी कोशिश कर रही है सबको साथ लाने में वर्सेस साउथ के कुछ नेता बिल्कुल आपके लिए जो जुमलेबाजी करते हैं, इस तरह से नीति बनाते हैं साउथ वर्सेस नॉर्थ, ऐसा नहीं हिंदी हार्टलैंड का ये होता है। क्या बदलाव देख रहे हैं आप पूरा? मुझे लगता है कोई बदलाव नहीं. हिंदी बेल्ट में जो भाजपा को समर्थन था वो आज भी है और दक्षिण में कर्नाटक में जो हम लोकसभा जीते थे, तेलंगाना जीते थे, वो दोबारा अच्छी तरह से जीत पाएंगे. सर, 2000